नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून या ठिकाणी 9,970 जागांची या ठिकाणी भरती सुटलेली आहे. हो, या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 19/3/2025 ला. या ठिकाणी आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. कशा पद्धतीचं या ठिकाणी जागा आहेत, या ठिकाणी लोको पायलटच्या या जागा आहेत त्याच्यामध्ये. तर आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल या ठिकाणी तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा रेल्वे बोर्डाकडून या ठिकाणी नोटीस पडलेला आहे ऑल झोनल रेल्वेसाठी. यामध्ये बघा इंडेंट ऑफ व्हॅकन्सीज ऑफ ALPS फॉर नोटिफिकेशन्स इन 2025. यामध्ये बघा असेसमेंट ऑफ व्हॅकन्सीज असिस्टंट लोको पायलट्स. तर या ठिकाणी ALPच्या ज्या जागा आहेत त्या सुटलेल्या आहेत बाय झोनल रेल्वेज इन ऑनलाईन इंडेंटिंग अँड रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टम द्वारा. ठीक आहे, तर या ठिकाणी हॅज बीन एक्झामाइंड इन रेल्वे बोर्ड. द असेसमेंट हॅज बीन रिव्ह्यूड विथ लोको रनिंग डाटा HRMS अँड also the vacancies projected by railway in indent management module of HRMS. ठीक आहे, तर ह्या लोको पायलट्सच्या जागा सुटलेल्या आहेत ज्या या ठिकाणी 9,970 आहेत वेगवेगळ्या झोन वाईज. तर आपण प्रत्येक झोन वाईज या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये बघा त्यांनी सिरियल नंबर दिलेला आहे, झोनल रेल्वे दिलेले आहेत कोणत्या झोनमध्ये आणि वॅकन्सी किती अप्रूव्ड झालेला आहेत हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. नोटिफिकेशन आहे या ठिकाणी. पहिलं जे झोन आहे या ठिकाणी बघा सेंट्रल रेल्वे झोन आहे, या ठिकाणी 376 वॅकन्सीज अप्रूव्ह झालेले आहेत. सेकंड जे झोन आहे ईस्टर्न रेल्वेचा आहे, त्यामध्ये 700 जागा आहेत. त्यानंतर बघा ईस्ट कोस्ट रेल्वेसाठी दिलेलं आहे 1461 जागा आहेत. त्यानंतर बघा ईस्टर्न रेल्वे आहे 768 जागा आहेत. यामध्ये जे या ठिकाणी स्टार केलेलं आहे किंवा हायलाइटेड झालेलं आहे तेही आपण बघणार आहोत. यामध्ये बघा नॉर्थ सेंट्रल रेल्वे आहे, त्याच्या 508 जागा आहेत. नॉर्थ ईस्टर्न रेल्वे आहे 100 जागा. त्यानंतर बघा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे आहे 125 जागा. नॉर्थर्न रेल्वेच्या या ठिकाणी 521 जागा आहेत. नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या 679 जागा आहेत. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या 989 जागा आहेत. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या या ठिकाणी 568 जागा आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी साऊथ ईस्टर्न रेल्वेच्या 796 जागा आहेत. तर याचं सुद्धा आहे या ठिकाणी हायलाइटेड. साऊथर्न रेल्वेच्या या ठिकाणी 510 जागा आहेत. वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या 759 जागा आहेत. वेस्टर्न रेल्वेच्या या ठिकाणी बघा 885 जागा आहेत आणि मेट्रो रेल्वे कोलकाताच्या 225 जागा आहेत. तर या ठिकाणी टोटल बघा 9,970 जागेंचं या ठिकाणी रिक्रुटमेंट किंवा नोटिफिकेशन निघलेलं आहे अप्रूव्हसाठी. या ठिकाणी बघा जे हायलाइटेड दिलेले आहेत 3 जागेवरती, तर आपण ते पण बघणार आहोत. यामध्ये बघा 3 नंबरचा पॉईंट ईस्टर्न रेल्वे आणि साऊथ ईस्टर्न रेल्वे विल इन्क्लूड 225 व्हॅकन्सीज. म्हणजे हे दोन्ही मिळून 225 व्हॅकन्सीज ऑफ मेट्रो रेल्वे कोलकातासाठी आहे. इन 100 इन ईस्टर्न रेल्वे आणि 125 जे आहेत ते साऊथ ईस्टर्न रेल्वेसाठी आहेत. म्हणजे 100 जागा ज्या आहेत त्या ईस्टर्न रेल्वेच्या आहेत आणि 125 जागा ह्या साऊथ ईस्टर्न रेल्वेच्या आहेत. यामध्ये अकॉर्डिंगली ER जे ईस्टर्न रेल्वे आहे त्याच्यासाठी या ठिकाणी 868 जागा होतात, म्हणजे 768 प्लस या 100 जागा. आणि SCR साठी 921 जागा होतात, 796 प्लस 125 जागा. तर त्याचं जे झोनल डिस्ट्रीब्युशन आहे ते चालू आहे आणि प्रत्येक झोनला त्या संदर्भात नोटिफिकेशन सुद्धा यांनी पाठवलेलं आहे. या ठिकाणी बघा 5 नंबरचा पॉईंट इमिडिएट ॲक्शन शुड बी टेकन बाय झोनल रेल्वेज फॉर प्रोसेसिंग द रिसिव्ड इंडेंट थ्रू OIRMS कन्सल्टेशन विथ RRB Bangalore. We will take necessary action providing time window for finalizing the same within a time period. ठीक आहे, 1 वीक टाइम पिरियडच्या आतमध्ये हा इश्यू जो आहे डिस्ट्रीब्युशनचा तो सॉल्व्ह करायचा त्यांना सांगितलंय. त्यानंतर बघा while placing indent railway should ensure prescribed reservation norms for SC, ST, OBC, EWS. म्हणजे तुम्हाला या कास्टनुसार जे आहे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे व्यवस्थितरित्या, बोथ बॅकलॉग आणि करंटसाठी पण शॉर्टफॉल इफ एनी शुड बी प्रॉपरली अकाउंटेड फॉर. ठीक आहे, तर हे जे आहे ते नोटिफिकेशन निघालेलं आहे, जागा निघणार आहेत, डिस्ट्रीब्युशन चालू आहे, याची लिंक ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा ही वेबसाईट आहे त्याची indianrailways.gov.in. याच्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंटमध्ये या ठिकाणी सर्व माहिती भेटून जाणार आहे. फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला याच चॅनलवरती अपडेट केलं जाणार आहे. कशा पद्धतीने भरायचं तेही तुम्हाला सांगितलं जाईल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल या ठिकाणी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.